श्रावण सोमवार विशेष शिवलीलामृत अध्याय 11। अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण। सदा शिवलीलामृत श्रवण रचन सदा शिवाचे। सूत मने शौनकादी का प्रती जे रुद्राक्ष धारण। भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती। त्रिजगती तेची धन्य। जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुवर्ण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडस षोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोनी। त्यावरोणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24। सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिती भाग्य विशेष। पंचमुख षडमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक। सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशीचा नृप पावन नामाधिधान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी। सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे। श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान सापेक्षी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान। दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी। बाळे होणी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील। लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविती। तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून। करीती रुद्राक्ष धारण भस्मचरती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत। बोलती शिव मावळी सत्य पहावे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करीती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेविती। ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करीता बहुत परितेन सांडित आपुले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर। सवे वेष्टित ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रकृती सृष्टी करता। जो वशिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर। ते पित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करोणिया।
जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्ये चिर राहिले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचिले रावणादिक. वीरची सदटावणी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पित्र कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिता आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, त्यांचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, आला घरा जानोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणिती. षडोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र. गजबाजी आणि समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आमासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणुनी गुरु प्रती, दाखविले भद्रसेने. गुरुनी पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्ती सुत, म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नामतीयेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, स्वामी माझी निस्सीम स्वरूप. लीला कृती पाहोणी कदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडुकयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यंतक. राजस चंद्र रश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी किल्लारे भूत, वाजी गज घरी भूवस. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तत्थष्ट होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोण, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून, भूपस भाग्य येती घरा. पैशा असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परमशिव भक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवांसी. याच कमणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटिलिंगे करावीत, श्रावण मासी अत्यांदरे. ऐक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोण, सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला.
त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोणी स्वहस्ती, त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस पूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानिले सर्वेची, त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगिले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणोनी, ठेविले नृत्यागरी नेऊनी. मग दोघे करीती शयन, रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न, जन धावो लागले चहूकडून. एकची हाक जाहली, 30 सावध करी मदणारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी. तव अग्नी वाते चेतला, तैशा माझी उडी घालून. कंठपाश त्याचे काढून, कुकुट मरकट दिधले सोडून. गेली पळोनी वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर. महानंदे प्रती ते धवा, माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकोण, वृक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्वजन संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री विश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांग धरी. भस्मचर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांग वेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलिती, तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धारुण, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत.
दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरा सवेत चालली। पावली सकळ शिवपदी जेते नाही आधी व्याधी। श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी बेद बुद्धी कैसी तेथे। नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक। जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे। जेथे सुरत रुची वणे अपारे सुरभीची बहुत खिल्लारे। चिंतामणीची धवलागारे भक्त कारणे निर्मिली। जेथे गोसणता बोलवी शिवदास ते 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 प्राप्त होय तयास। शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली। हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास। म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे। कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून। त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले। हे पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणी डोळस। शिवभजनी लाविती बहुतांश उद्धारतील तुम्हा ते। अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण। म्हणे इतुके नमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले। भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती। आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या। बहुत करीती नवस एवढाची पुत्र आम्हास। परम प्रिय कर राजस प्राणाहुण आवडे बहु। तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान। तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता। ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख। हे सभा सकळ दिक दुःखानर्वी पडेल पै। प्रत्यक्ष सुदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण। तुम्हा वाटेल विषाहुण विशेष ऐसी ते गोष्टी। भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान। तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा। आज पासोणी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाची। राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडियेला। अमात्या सहित त्या स्थानी दुःखागणित गेले आहाळोणी। अंतपुरी सकळ कामिनी आकांत करिता आक्रोशे। करोनिया हाहाकार वृक्षस्थळ पीटी निरपवर। मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे। नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार। जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते। नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार। तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया। ते ध्वनी माया सत्य तेथुनिया जाहले महत्त्व। मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया। सत्वांशे निर्मिली पीतवसवन रजांसे सृष्टी करता द्रुहीन। तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्य करविता। विदिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान। मग शिवे तया लागुण चारी वेद उपदेशिले। 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रधाय परम पावन। त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयती असेना। बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन। हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले। जे रुद्र अध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धारिती। मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा। मग सांप्रदाये ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण। थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची। जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन। स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती। जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण। रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा।
रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमी किंकर, रितो हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोनी, अभय कृत्य निर्मिली दारुण. तिने कुर्तकवादी भेदी लक्षुण, त्याच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावोणी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूतापन प्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगौण. ऐसे म्हणती त्या लागून, आणोणी नरकी घालावे. रुद्र अध्याय नावडे जायासी, कुंभी पाकी घालावे तयासी. रुद्र अनुष्ठाने आयुष्याशी, वृद्धी होय निर्धारे. या करिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्र वर्तने करी. शिवावरी अभिषेक धरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापुन, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सद्वत होणी बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणि सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलवून, ज्याची रुद्र अनुष्ठानी भक्ती पूर्ण. ध्यास ध्यानमुक्त पडून, गुरुपासूनी जे आले. परदारा आणि परधन, ज्याची वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शाप अनुग्रह समर्थ, सामर्थ्यो चालो न देती मित्र रथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून, अभिमंत्रोणी स्थापिले. स्वधरणूचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडास. मृत्यू समय येता धरासी, बाळ मूर्छित पडले. एक मुहूर्त निचष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खांदी रांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावणी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भणवांडी दुजी नसे. ते तैसे ते जे जैसे गभसी, दिंगतम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊनी, मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंद अश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विपच्चरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जते तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वाजे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजविती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे, षड्रस अन्य शोभविंत. अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत. आणोळी अर्पी ब्राह्मणासी.
दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे ह्याची ऐकली मात धनभार लागला भूत मनोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्र अक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तयले वसंत येत सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोपले मृडानी रमणलिंग अर्चिले की निर्दयवासी सापडे चिंतामणी की क्षुती तापडे शिरब्धी घे धावणी तैसा कमलो वृंदन नंदन तो क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सौत्यवंत नंदन अवताण पायी कथा हृदय नंदन हे शिष्य जयाचे त्रिभुवन जाण वंदे जे का सर्वांते जो चतुष्टाय कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत काळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा असे